भक्तांना त्रास झाला नाही पाहिजे ह्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे, फक्त प्रशासनाचीच नाही. रस्त्याच्या मध्यभागी बसतात आणि भाविकांची वाट अडवतात आणि त्यातून काही अनुचित प्रकार घडतात. हे होऊ नये म्हणून आपण आपलं अतिक्रमण पथक जे आहे ते ॲक्टिव्हेट केलेलं आहे, की तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही करा, परंतु साई भक्तांना त्रास होणार नाही. रस्त्याच्या मध्यभागी तुम्ही व्यवसाय करता येणार नाही, अशा प्रकारे आपण त्यांना सूचना केलेली आहे. हो पण मग आपले लोक पण पळून आई 24 घंटे तिथे बसेल राहते, 24 घंटे बसेल राहते. सगळे नियम करून दिलेले आहेत, कोणीच नियम पाळत नाही. सगळे नियम करून यावेळेस आम्हाला संधी शिर्डीत नाताळनिमित्त दरवर्षी 20 डिसेंबरपासूनच भाविकांची मोठी गर्दी सुरू होत असते. शिर्डीतील छोट्या व्यावसायिकांपासून मोठ्या व्यापाऱ्यांपर्यंत अनेक जण डिसेंबर महिन्याच्या आतुरतेने वाट पाहत असतात. डिसेंबर महिन्यातील व्यवसायाच्या भरवशावर अनेक जण आस लावून बसलेले असतात. गेल्या काही महिन्यांपासून गर्दी नसल्याने तसेच निवडणुकीच्या धामधुमीत शिर्डी नगर परिषदेनं रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना व्यवसायाची जणू मुभा दिलेली होती. मात्र गर्दीचा कालावधी सुरू होताच रस्त्यांवर भाविकांना अडथळा होईल अशा पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात शिर्डी नगर परिषदेनं धडक मोहीम राबवत अतिक्रमण कारवाई तीव्र केली असता छोट्या व्यावसायिकांचा संताप पणावर होऊ लागला होता व युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील, नवनिर्वाचित नगरसेवक, नेते मंडळी कुणीही आमची बाजू घेत नसल्याची नाराजी छोटे व्यावसायिक व्यक्त करताना माजी उपनगर अध्यक्ष निलेश कोते, मंगेश त्रिभुवन, नगरसेविका सौ सुनीताताई त्रिभुवन यांनी छोट्या व्यावसायिकांना सोबत घेत नगर परिषदेचे मुख्याधिकारी दिघे यांच्या दालनात निवेदन देत व्यावसायिकांना गर्दी काळ शिस्तबद्ध पद्धतीने व्यवसाय करू द्यावा अशी विनंती केली असता सुरुवातीला मुख्याधिकारी दिघे यांनी साई भक्त व शिर्डीतील नागरिकांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात असून व्यावसायिक थेट रस्त्यावर व्यवसाय थाटून बसत असल्याने रहदारीला अडथळा होतो, त्यामुळे अजिबात कोणालाही नियमाच्या विरुद्ध मनमानी पद्धतीने व्यवसाय करता येणार नाही असे ठणकावून सांगत नेते मंडळींना थारा लागू दिला नाही. मात्र मंगेश त्रिभुवन आणि निलेश कोते यांनी व्यावसायिकांची बाजू लावून धरत गर्दीचे थोडेच दिवस शिल्लक राहिले असून भाविकांना आणि ग्रामस्थांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेत सर्व व्यावसायिक नियमात राहून व्यवसाय करतील असा शब्द दिला व त्यानंतर मुख्याधिकारी दिघे यांनी काही अटी ठरवून देत अतिक्रमण मोहीम सौम्य करण्याची तयारी दर्शवली. आपल्या सर्वांना माहीत आहे की आता नववर्षाची सुरुवात होत आहे आणि नववर्षामध्ये लाखो साई भक्त श्री बाबांच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये येत असतात. या भक्तांना ज्यावेळेस दर्शनाला येतो त्यावेळेस त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, रस्ते त्यांना चालण्यासाठी खुले राहावेत आणि कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार होऊ नये म्हणून ही प्रशासनाची जबाबदारी असते. त्याच्यामध्ये पोलीस विभाग असेल, नगरपालिका असेल, साईबाबा संस्थान असेल किंवा अन्य काही शासकीय विभाग असतील, त्यांनी आवश्यक ती खबरदारी किंवा उपाययोजना करणे अपेक्षित असते. यामध्ये नगरपालिकेची सर्वात महत्त्वाची जबाबदारी अशी आहे की जे भक्तांना चालण्यासाठी जे रस्ते आहेत ते रस्ते मोकळे असले पाहिजे. त्यावर कुठल्याही प्रकारचे अतिक्रमण नको, पथारीवाले असतील किंवा इतर छोटे मोठे व्यावसायिक जे रस्त्याच्या मध्यभागी बसतात आणि भाविकांची वाट अडवतात आणि त्यातून काही अनुचित प्रकार घडतात, हे होऊ नये म्हणून आपण आपलं अतिक्रमण पथक जे आहे ते ॲक्टिव्हेट केलेलं आहे. ही कारवाई करत असताना काही जे व्यावसायिक आहेत जे रस्त्यावर बसतात आणि व्यवसाय करतात, त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला व्यवसाय करू द्या, आमच्यावर कारवाई करू नका, अशा स्वरूपाचं ते निवेदन घेऊन काही नवनिर्वाचित आमचे नगरसेवकसुद्धा आलेले होते की आम्हाला व्यवसाय करू द्या, कारवाई करू नका. परंतु मी त्यांना सुस्पष्टपणे असं सांगितलेलं आहे की साई भक्तांना त्रास होईल, कारण सर्व साई भक्तांच्या इथे येण्यावरच इथली सगळी बाजारपेठ आपली आहे किंवा इथल्या रोजगाराच्या ज्या आपल्या संधी उपलब्ध झालेल्या ज्या आहेत त्या सगळ्या साई भक्तांवरच आहेत. त्यामुळे साई भक्तांना त्रास झाला नाही पाहिजे ह्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे, फक्त प्रशासनाचीच नाही, इथल्या सर्व व्यावसायिकांची आहे, स्थानिक नागरिकांची देखील आहेत. साई भक्त सर्व काही आहे. तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की तुम्हाला व्यवसाय करायला नगरपालिकेची ना नाही आहे, परंतु ज्या चुकीच्या पद्धतीने तुम्ही रस्त्याच्या मध्यभागी बसून आणि साई भक्तांना अगदी अडवून त्यांच्या मागे लागून जो व्यवसाय करतात ते नगरपालिका किंवा प्रशासन कधीही मान्य करणार नाही. अनुचित प्रकार या ठिकाणी मान्य होणार नाही. त्यामुळे आम्ही त्यांना अशी सूचना केली की तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही करा, परंतु साई भक्तांना त्रास होणार नाही, रस्त्याच्या मध्यभागी तुम्ही व्यवसाय करता येणार नाही, अशा प्रकारे आपण त्यांना सूचना केलेली आहे. आज शिर्डीमध्ये आमचे जे स्थानिक पथविक्रेते आहे त्यांच्या प्रश्नासंदर्भात आज आम्ही नगर परिषदेचे मुख्याधिकारी दिघे साहेब यांची आज भेट घेतली. या भेटीदरम्यान आमचे सहकारी मंगेश नाना त्रिभुवन आणि त्यांच्या सौभाग्यवती नगरसेविका त्रिभुवनताई देखील या उपस्थित होत्या आणि त्याचबरोबर सुजयदादांचे सुवे सहाय्यक गमे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित होते.
खरं तर सातत्यानं नामदार साहेब आणि सुविधांच्या माध्यमातून पथविक्रेत्यांचं धोरण मागच्या महिन्यात 2 महिन्यापूर्वी ठरवलं गेलं होतं, परंतु कुठेतरी ते आमच्याकडूनच खऱ्या अर्थानं राबवलं गेलं नाही असं म्हणावं लागेल. कारण पथविक्रेत्यांचं धोरण ठरवत असताना आपल्याकडं जेमतेम खूप कमी जागा आहे आणि या कमी जागेमध्ये अनेक जे पथविक्रेते आहेत त्यांना सामावून घेण्यासंदर्भातली जागा कशी द्यायची यासाठी थोडा आमच्यात मतभेद होते. परंतु आज दिघे साहेबांच्या माध्यमातून आज आमची बैठक झाली आणि अतिशय सकारात्मक पद्धतीनं दिघे साहेबांनी पथविक्रेत्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली आणि त्यांचे जे प्रश्न मनामध्ये अनेक वर्षापासून दाटून होते त्या पण त्यांनी जाणून घेतल्या, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. त्याच्यामुळं आज जो निर्णय आला पथविक्रेत्यांच्या बाबतीत की ह्या विक्रेत्यांमुळे साई भक्तांना आणि विशेष करून ग्रामस्थांना कोणत्या प्रकारचा त्रास होणार नाही अशा प्रकारची ग्वाही देखील आम्ही दोघं नगरसेवकांनी घेतलेली आहे, त्याचबरोबर पथविक्रेत्यांनी देखील घेतलेली आहे. आणि मुळातच इथला पथविक्रेता हा अतिशय हातावर पोट भरणारा आहे, आमचा स्थानिक आहे. आणि आपण बघितलं तर इथे अतिशय वयोवृद्ध देखील पथविक्रेते आहेत की त्यांच्या मागे पुढे कोण नाही. अनेक अशा बाया आहेत, विधवा बाया आहेत की त्यांना मुलं सांभाळू लागतात. अशा अनेक उदाहरणं आहेत. त्याच्यामुळे एक माणुसकीच्या दृष्टिकोनातून, मानवतेच्या दृष्टिकोनातून दिघे साहेबांनी देखील अतिशय सकारात्मकरित्या ह्या प्रश्नाचा सोडवणूक केली. त्याच्यामुळं निश्चित आज आम्ही पथविक्रेते त्यांचे धन्यवाद मानतो. आणि पथविक्रेत्यांच्या बाजूने विचारलं तर निश्चितच आता पथविक्रेत्यांकडून देखील कोणताही अडचण होणार नाही किंवा वाहतुकीस अडथळा होणार नाही, साई भक्तांना त्रास होणार नाही याची ग्वाही आम्ही निश्चित घेणार आहोत. आमदार राधाकृष्ण विखे साहेब आणि सुविधांच्या माध्यमातून जे पथविक्रेते असतील, हातावर जे आमचे फुलं विक्रेते आहेत ते असेल, त्यांचा ID कार्ड देण्यासंदर्भातलं मध्यंतरी मोहीम राबवण्यात आली होती. खरं तर ही मोहीम यासाठीच होती की ओळखपत्र यासाठी द्यायचे होते की कारण या व्यवसायामध्ये अनेक बाहेरचे लोक याचे वाईट प्रवृत्तीचे लोक या ठिकाणी आले होते आणि तेच गुन्हेगारी प्रवृत्तीचे होते. त्याच्यामुळं कुठेतरी आमच्या लोकांना धंदा करायला थोडा त्रास होत होता. कारण शेजारी जर गुन्हेगार असेल तर आम्ही गुन्हेगाराबरोबरच मोडत होतो, अशी परिस्थिती या लोकांची होती. त्याच्यामुळे थोडा त्रास होत होता. परंतु या ओळखपत्रामुळे आता निश्चितच गावातला कोण आणि बाहेरचा कोण ही जी संभ्रम अवस्था होती ती आज संपून जाईल. त्याच्यामुळे काही थोड्या तांत्रिक गोष्टी आहेत, लवकरात लवकर आम्ही ओळखपत्र सुविधांच्या माध्यमातूनच आम्हाला ते लोकांना हस्तांतरित करायचे आहे. त्याच्यामुळं कोणताही पुढे त्रास होणार नाही जे पथविक्रेत्यांना, गोरगरीब जनतेला याची ग्वाही सुजयदादांनी देखील घेतलेली आहे आणि दिघे साहेबांनी देखील घेतली. विनंती करावं. खरं तर काल परवा शिंगणापूरला एक मोठी घटना घडली. आयुक्तांनाच त्या ठिकाणी आर्थिक त्यांची लुटमार झाली, आर्थिक फसवणूक झाली. त्याच अनुषंगानं आज शिर्डीमध्ये देखील एक अधिकाऱ्यांकडून थोडी चाचपणी करण्यात येत आहे. त्याच्यामुळे माझे तमाम सर्व व्यावसायिकांना हेच म्हणणं आहे की येणाऱ्या साई भक्तांमध्ये तुम्ही साईबाबा शोधला पाहिजे, त्यांना त्रास झाला नाही पाहिजे. ही आपण जर काळजी घेतली तर निश्चितच साईबाबा देखील आपल्याला भरभरून देतो. आणि हे उदाहरण आहे, 4-5 दिवसापासून बघा साईबाबाच्या माध्यमातून आपला चांगली रोजीरोटी मिळते आहे. कारण साईबाबा हा आपल्याला सांभाळणार आहे. त्याच्यामुळे आपण देखील साई भक्तांना सांभाळलं पाहिजे, गावकऱ्यांना देखील त्रास झाला नाही पाहिजे अशी भूमिका जर आपण सगळ्यांनी घेतली तर निश्चितच त्यातून प्रश्नाची सोडवणूक. नाता 9 वर्षाच्या धर्तीवरती पोलीस प्रशासन, नगरपालिका सेवा संस्थान यांच्या संयुक्त विद्यमानाने जे काही मीटिंग झाल्या, काही चर्चा झाली, त्या खरं तर त्या मीटिंगमध्ये, त्या चर्चेमध्ये ग्रामस्थातील, आमच्या गावातील जे वरिष्ठ मंडळी आहे त्यांना त्याच्यामध्ये सहभागी करून घेणं गरजेचं होतं. कारण की जो गावातला नागरिक जाणतो तो इतर अधिकारी तितकासा तो जाणत नाही की भक्तांच्या काय अडचणी आहे, नागरिकांच्या काय अडचणी आहे किंवा विक्रेत्यांच्या, व्यावसायिकांच्या काय अडचणी आहे या त्या जाणत नाही. आणि ती मीटिंग झाल्यानंतर प्रशासनाने अतिक्रमण मोहीम हातात घेतली आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण म्हणजे दुकानदार असतील, हात विक्रेते, व्यावसायिक असतील, या सर्वांवर कठोर कारवाई चालू केली होती. त्या अनुषंगाने आज आम्ही शिर्डी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी श्री दिघे साहेब यांच्याकडे भेटीसाठी सर्व विक्रेते, पथविक्रेते यांना घेऊन आलो होतो. आणि साहेबांची चर्चा झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की भाविकांना किंवा नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होतो, त्यामुळे आम्हाला ही कारवाई करावी लागते. परंतु सर्व व्यावसायिक आणि पथविक्रेते या ठिकाणी होते. आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी जो पथविक्रेता धोरण जे राबवण्याचं शिर्डी नगरपंचायतीला, नगर परिषदेला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे ते कारवाई चालू आहे. आणि त्या धर्तीवरती त्यांना ओळखपत्रही देण्यात येणार आहे. आणि त्या ओळखपत्राच्या आधारे तो स्थानिक असला पाहिजे, तो बाहेर गावचा किंवा वाईट चुकीच्या प्रवृत्तीचा माणूस या विक्रेत्यामध्ये घुसला नाही पाहिजे. त्या अनुषंगाने ती कारवाई शिर्डी नगर परिषद करत आहे. आणि आमचं नगर परिषदेच्या CO साहेबांना तेच म्हणणं होतं की
पतविक्रेता धोरणाची जी कारवाई शासन करत आहे, प्रत्येकाने आपली ओळखपत्र दिलेले, आपले कागदपत्र जमा केलेले, त्या अनुषंगाने त्यांची ओळखपत्रही तयार झालेले आहेत आणि काही लोकांना देण्यात आलेले. तर त्या अनुषंगाने ज्या टायमाला तुम्ही ते करणार, तांत्रिक काही अडचण आहे प्रशासनाची, तर ती अडचण दूर होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात या लोकांना या ठिकाणी बसू द्यावं, ही विनंती करण्यासाठी आज आम्ही सर्वजण आलो होतो. साहेबांनी त्यांच्या अडचणी सांगितल्या, आम्ही सर्व जे पतविक्रेते, हातविक्रेते होते त्यांची अडचणी सांगितल्या आणि यातून एक सुवर्ण मध्य हा मुख्याधिकारी सतीश दिघे साहेबांनी काढला आणि त्या अनुषंगाने नागरिकांना, शिर्डीत येणाऱ्या भाविकांना किंवा इतर जो वर्ग आहे त्या कोणालाही त्रास होऊ नये या दृष्टीने एक सुवर्ण मध्य काढून आणि या व्यावसायिकांना तात्पुरत्या स्वरूपामध्ये बसण्याची व्यवस्था शिर्डी नगर पंचायतीच्या माध्यमातून जी आम्ही त्यांना विनंती केली होती ती साहेबांनी मान्य केली. तर मुख्याधिकारी साहेब व सर्वांचे घराणे ऐकून आणि प्रशासनाने एक धोरणात्मक चांगला निर्णय घेतला, ज्याच्यामध्ये ग्रामस्थांना, नागरिकांना किंवा साई भक्तांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, त्यांची लूट होणार नाही, या प्रकारचा एक छोटासा निर्णय झाला आणि त्याची कारवाई, त्याची अंमलबजावणी उद्यापासून होईल. यामध्ये माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, तसेच डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी ज्या मार्गदर्शन केलं किंवा यांनी ज्या सूचना केल्या त्याप्रमाणे आज नामदार साहेबांचे सुसहाय्यक श्री अभिजित गमे सर हे या ठिकाणी उपस्थित होते आणि चांगल्या प्रकारचा एक निर्णय होऊन आणि ज्या गरिबांची रोजीरोटीचा प्रश्न उपस्थित झाला होता तो आता मार्गी लागेल आणि यामुळे आम्ही नामदार साहेब डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांचे खूप खूप आभारी आहे, त्यांचे आभार मानतो आणि मुख्याधिकारी साहेब यांचेही आभार मानतो. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोडलगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोडलगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती. आता साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्प दरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर. साई प्रसाद नगर 100% लीगल प्लॉट. विश्वासार्ह गुंतवणूक. साई समाधी मंदिरापासून फक्त 5 मिनिटे अंतरावर. प्रशस्त रस्ते, स्ट्रीट लाईट्स, बस स्टॉप, शाळा, बाजार आणि बँक सर्व काही जवळ. तर त्वरा करा, थोडेच प्लॉट शिल्लक. तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी. एक वेळ नक्की भेट द्या. संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील 9420 05 91 किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी 9689 65 91 91. साई प्रसाद नगर, शिर्डी.